ज्या आईने 9 महिने उदरात वाढवले, आयुष्यभर मायेची सावली दिली, त्याच आईचा जीव तिच्याच लेकराच्या हातून जाण्याची हृदय पिटळून टाकणारी घटना देवलापार पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या रयतवाडी पोस्ट वडंबा येथे घडली. मानसिक आजाराने ग्रस्त असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या मुलाने स्वतःच्या आईच्या डोक्यावर दगडाने वार करून तिची निगृण हत्या केल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेत किसनीबाई जोधराम इवना ते वय 50 वर्ष यांचा मृत्यू झाला असून त्याचा मुलगा कैलास जोधराम इनोवा ते वय 35 वर्ष दोन्ही राहणार रयतवाडी याला देवलापार पोलिसांनी अटक केली आहे. प्राथमिक माहितीनुसार दिनांक 28 जून रोजी दुपारी सुमारे 4 वाजता सुमारास किसनीबाई यांचे पती व दोन्ही मुली शेतात कामासाठी गेले होते. घरात ज्या एकट्याच असताना कैलाश याने त्यांच्या डोक्यावर मोठा दगड आपटून गंभीर जखमी केले. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी गेल्या 2 वर्षापासून मानसिक आजाराने त्रस्त होता. कोणत्याही क्षुल्लक कारणाशिवाय त्याने हे टोकाचे कृत्य केल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे गावात भीती आणि हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच देवलापार पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. आरोपी गावात फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेऊन काही वेळ प्रयत्नानंतर त्याला ताब्यात घेतले. महाराष्ट्र T24 करता अजय मेहरकुळे, रामटेक.